नाही, आम्ही गेल्या 100 दिवसांमध्ये मुंबईकरांचे 1280 कोटी रुपये वाचवले. होय, आम्ही स्थगिती दिली किंवा आम्ही ती टेंडर कॅन्सल केली. उदाहरण सांगतो, 490 कोटी रुपयाचं झूचं टेंडर होतं. त्याच्यामध्ये अशी कंडिशन टाकण्यात आली होती की मुंबई शहरामध्ये झू करण्याकरता मुंबईमध्ये फ्लायओव्हर बांधणं हे आवश्यक आहे. तर झू आणि फ्लायओव्हर याचा संबंध काय बाबा? तर कुठल्या तरी विशिष्ट प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टरला क्वालिफाय करण्याकरता ती कंडिशन टाकण्यात आली होती. म्हणजे ते टेंडर रिग्ड होतं. म्हणून 490 कोटी रुपयाचं झूचं टेंडर आम्ही कॅन्सल केलं. प्रशासनाला पुन्हा नव्यानं ते टेंडर तयार करण्यासाठी सांगितलं. एक टेंडर असं होतं जे रेलिंग लावायचं. मुंबई शहरामध्ये बोलार्ड आणि रेलिंग लावण्यासाठी 384 कोटी रुपये खर्च करणार होते. असे 384 कोटी रुपयाचे कुठले रेलिंग आणि कुठले बोलार्ड हे लावणार आहेत हा प्रश्न आम्हाला पडला. त्यामुळे ते आम्ही रद्द केलं. आम्ही पत्र दिल्याच्या 2 तासामध्ये ते रद्द करण्यात आलं. त्यानंतर थर्मोस्टॅटिक पेंटचं 150 कोटी रुपयाचं टेंडर होतं. आता ज्या वेळेला आपण रस्ते बनवतो त्याच वेळेला पेंट मारायचं असतं. रस्त्याच्या कामामध्ये ते इन्कॉर्पोरेट करायचं असतं. रस्त्याला पेंट मारायचं 150 कोटीचं वेगळं टेंडर कुठलं? त्यामुळे ह्याचीच टोटल 1000 कोटी होते. आणि गारगाई आणि पिंजाळचा जो प्रकल्प होता तो प्रकल्प पारित करत असताना कॉन्ट्रॅक्टर अबाव 10% होता. आम्ही ते निगोशिएट करून 1.94 अबावला ते आम्ही क्लोज केलं. त्याच्यात 280 कोटी रुपये मुंबईकरांचे आम्ही वाचवले. त्यामुळे आम्ही चुकीच्या किंवा अननेसेसरी म्हणजे अनावश्यक अशा प्रकारच्या रिग्ड टेंडर्सला आम्ही स्थगिती दिली. आम्ही ते बंद केलं, आम्ही ते कॅन्सल केलं आणि नव्यानं त्या ठिकाणी जे आवश्यक आहे मुंबईकरांकरता, मुंबईकरांचा पैसा वाया न घालवता जी कामं आवश्यक आहेत तेवढीच कामं करण्याचे निर्देश हे प्रशासनाला दिलेले आहेत.